वाटलं नव्हतं स्टेशनवर एवढी गर्दी असेल. तर काय म्हणता पोट्टे हो, तुमचा भाऊ चालला फिरायसाठी. थांबा सांगतो कुठे. आपल्याला जायचं आहे नागपूर ते ठाणे. त्यासाठी आपण चाललो आता बल्लारपूर पासून तर नागपूरपर्यंत. भाई कोणत्या पण ट्रेन नाही, आपण ह्या दानापूर एक्सप्रेस तर बिलकुल नको या भाई. इथं स्लीपर मध्ये पण एवढी गर्दी होती जसं जनरलमध्ये बसून आहो. समोसेवाला आलं ना भाई, पाहिजे 5 मिनिटात पोहोचे समोसे बस आपले. मागच्या मागून आईस्क्रीमवाला बी आला भाई. तर म्हणजे सगळी उपाशी आहे का आखात. भंडारा करा दो. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? चालत्या ट्रेनमध्ये आंघोळ करण्यासाठी भाऊ इकडे टायर बी घेऊन आलता विकासाठी. चलो कसं तरी पोहोचलो जिंदा आपण आता सेवाग्रामपर्यंत. बस इथून 1 घंटा बाकी होता आपल्या नागपूर यासाठी. डिप्रेशन. चलो फिर बघता बघता सांगड पण झाली ना. आपण पोहोचलो आता नागपूरला. आपल्या ट्रेनला तर टाइम होता यायचा. मग आईनं घरून डब्बा दिला होता खायसाठी. फ्रेशिंग झाला आणि डब्यामध्ये आण दिला होता आलूची भाजी आणि पोळी. या मग तुम्ही पण खायसाठी. बघता बघता लोकांची गर्दी पण वाढायला लागली. म्हणजे आता आपली ट्रेन येणारच होती. मी चाललो सेवाग्राम एसएफनी जे दररोज रात्री नागपूरवरून 9:15 वाजता सुटते. माझा प्लॅन वेळेवर झाला आणि तत्काळ तिकीट पण मला काही मिळाली नाही. त्यामुळे मला आता जनरलमध्ये जावे लागेल. फायनली थोडा बहुत स्ट्रगल करून आपली भेटली थोडीशी जागा बसासाठी. मुंबई किंवा त्या साईडला तुम्हाला जर जायचं असेल तर ही ट्रेन तुमच्यासाठी खूप बडी आहे. एखादी रिझर्वेशन नाही मिळालं तरी 100% चान्सेस राहतात तुम्हाला एक सिंगल सीट मिळू शकते बसायसाठी जनरलमध्ये. मैं रात में ट्रेन में बैठता हूँ और सुबह में मुंबई पहुंच जाता हूँ. हा सकाळचा व्ह्यू तुम्ही पण बघा एकदा. आपण पोहोचलो आता ठाणेमध्ये. ही ट्रेन दुपारी 12 पर्यंत तुम्हाला मुंबई आणि 11 पर्यंत तुम्हाला ठाणेला पोहोचून देते ना. आपण भेटू आता पुढल्या व्लॉग मध्ये.